व्हिडिओ. सो आजचं जे कलेक्शन आहे रॅन्डम फाइंड आहे. त्याच्यावरून काही गोष्टी मी रॅन्डम फाइंड पिक केलेले आहेत जे खूप अफोर्डेबल रेंजचे. सगळेच कलेक्शन खूप कमी प्राईजमध्ये. मी विश्वास नाही ठेवणार, 200 पासून स्टार्ट आहेत आणि खूप छान सिंपल डेली वेअर यूज करता येईल अशा पद्धतीचे आजचे आउटफिट आहे. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा. या सगळ्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा इंस्टाग्राम पेजवर सुद्धा तुम्ही जाऊन याचा रील बघू शकता, तिथे सुद्धा तुम्हाला लिंक प्रोव्हाइड होईल. सो लेट्स स्टार्ट. बॅक टू बॅक सगळे बघू खूप कमी प्राईजमध्ये. छान असं मस्टर्ड कलरमध्ये कुर्ता रिशू झालेला आहे. सिंपल सोबत डेली वेअर, डेली यूज करण्यासाठी किंवा थोडं अगदी थोड्या वेळासाठी जर आपण बाहेर जातो त्यासाठी पण छान असं यूज करता येईल. छान कॉटन ब्लेंडचं कापड आहे. क्वालिटी उत्तम रेशिओ झालेली आहे आणि मधामध्ये या पद्धतीचे गोल्डन बुट्टे दिले. याचं नेकचं जे डिझाईन आहे ना खूप युनिक आहे. प्रॉपर एखादा आउटफिट आपण शिवून घेतो, एखादा कुर्ता शिवून घेतो त्या पद्धतीचा हा कुर्ता स्टिच केलेला आहे. सो मुद्दाम मी याला ऑर्डर केलेला. पुन्हा एक आहे जो सध्या रिशिव व्हायला मला, बट जेव्हा पण रिशिव होईल मी या व्हिडिओच्या एंडिंगला त्याला ॲड करून द्या. तो पण कुर्ता खूप सुंदर होतो. सो खूप सुंदर असं मस्टर्ड कलरचा कुर्ता रिशिव झालेला आहे. छान असं कटवर दिलेला आहे नेकला. एकदम युनिक असं याचं नेकची डिझाईन तयार केलेली आहे. हाफ स्लीव्ज आहे, 3/4 नाही आहे. खूप छान व्यवस्थित फिटिंग येतं. जेव्हा हा प्रॉपर फिटिंगला बसतो खूप सुंदर दिसतं. पूर्ण प्लेन कुर्ता आहे, फक्त मधामध्ये या पद्धतीचे गोल्डन बुट्टे दिलेले आहे आणि स्ट्रेट कुर्ता आहे. स्ट्रेट कुर्ता असल्यामुळे कट दिलेले, आतमध्ये कुठलाही इनर नाही आहे. बॅक साईडून राऊंड नेक दिलेला आहे आणि सिंपल कुर्ता दिलेला आहे. सो यावर कुठलेही बॉटम नाही आहे किंवा ओढणी आहे. सिंगल कुर्ता रिशू झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट बघू. हा जो कुर्ता आहे नियर अबाउट 287ला मला रिशू झालेला आहे. बघू क्वालिटी कशी रिशू झालेली आहे. छान असं डार्क पिंक आहे. थोडंसं कॅमेरामध्ये मे बी फेंट वाटत असेल, बट हा जो पोर्शन आहे थोडंसं पिंक पर्पलिश मिक्स म्हणू शकतो. अशा पद्धतीचा कुर्ता 2 ते 3 कलरने मिक्स केलेला आहे. खूप छान आहे. अट्रॅक्टिव्ह पीस आहे. अगेन नियर अबाउट थोडंसं सारखं पॅटर्न म्हणू शकतो आपण. अशा पद्धतीचं आहे. हाफ स्लीव्ज दिलेली आहे आणि छान असं डीप नेक दिलेलं आहे. आजचं जेवढं पण कलेक्शन आहे अगदी सिंपल आहे, कमी प्राईजमध्ये आहे, पण छान आहे. डेली वेअरसाठी आपण नक्की यूज करू शकतो. छान फ्लॉवर प्रिंट केलेली आहे पूर्ण ओव्हरऑल कुर्तावर. इथे स्काय ब्लू कलर आहे, इथे बेबी पिंक कलर आहे आणि बाकी ओव्हरऑल डार्क कलरमध्ये आहे. थोडंसं ब्लॅकिश पिंकच्या टोनमध्ये आहे. कॉलर नेक दिलेला आहे. एम साईज ऑर्डर केला होता. स्ट्रेट कुर्ता आहे, यामध्ये कट दिलेली आहे. बॅक साईडला पण सेम डिझाईन आहे या पद्धतीची आणि कॉलर नेक दिलेला आहे. सो हे आता आपलं सेकंड. छान आहे. कापडची क्वालिटी अगदी उत्तम रिशू झाली आहे. डेली वेअरला आपण नक्की यूज करू शकतो. कॉटन ब्लेंडचा कापड रिशू झालेला आहे. अगेन मस्टर्ड कलरमध्ये कुर्ता रिशू झालेला आहे. यामध्ये कुठलेही बॉटम नाही. ॲक्च्युली मॅक्सी ड्रेस आहे हा आणि जेवढं इमेजमध्ये मला वाटलं होतं सो तेवढं अट्रॅक्टिव्ह नाही वाटत. हा जो पोर्शन आहे ना, हा पोर्शन खूप डल ॲक्च्युली रिशू झालेला आहे. मे बी प्राईजनुसार याचं प्राईस आहे नियर अबाउट 325. सो याच्या कम्पॅरिझनमध्ये याची क्वालिटी खूप व्यवस्थित रिशू झालेली आहे. हेडवर्क केलेलं आहे फ्रंट साईडला या पद्धतीचं आणि थोडंसं हाफ स्लीव्ज आहे. मधामध्ये असे व्हाईट पॅचेस दिलेले आहेत फ्लॉवरचे आणि ॲक्च्युली मॅक्सी ड्रेस आहे या पद्धतीचं. घेर बऱ्यापैकी दिलेला आहे. छान आहे. कापडची क्वालिटी अगदी व्यवस्थित आहे. कॉटन ब्लेंडचं आहे. आतमध्ये कुठेही एक्स्ट्रा इनर दिलेलं नाही आहे. सो ट्रान्सपरन्सी 100% राहणार आहे. छान आहे. ओव्हरऑल डेली वेअर जर करायचं असेल तर आपण परचेस करू शकतो. बट ओव्हरऑल कुर्ता खूप सुंदर आहे. बट हा जो पोर्शन आहे यामुळे खूप कुर्ता डल वाटतं आहे. अजिबात अट्रॅक्टिव्ह वाटत नाही, बट इमेजमध्ये खूप सुंदर वाटतो. त्यामुळे मी हा पिक केलं होतं. सो कुणाला जर आवडलं असेल तर नक्की पिक करू शकतो. त्यानंतर एक ना थोडंसं अट्रॅक्टिव्ह पीस मला मिशोवर दिसलं होतं. सो म्हटलं आजच्या व्हिडिओमध्ये जो छान असं ब्लॅक कलरचा मॅक्सी ड्रेस
खूप सुंदर, आजच्या कलेक्शन मधला सगळ्यात सुंदर, अट्रॅक्टिव्ह आणि अगदी कमी प्राईजमध्ये रिसीव झाला असेल. नियर अबाउट 762 मध्ये फक्त मला हा रिसीव झालेला आहे, विथ GST वगैरे सगळं इन्क्लूड. खूप सुंदर मॅक्सी ड्रेस. वा, प्रॉपर हायलाइटिंग असं त्याचा नेकचं जो पोर्शन आहे फ्रंटचं, छान असं हायलाइट केलेलं. काय एक्झॅक्ट लक्षात येत नाहीये. थ्रेड वर्क केलेलं आहे पूर्ण, छान आहे. सॉफ्ट थ्रेड वर्क केलेलं आहे अगदी. यामध्ये एम साईज ऑर्डर केलं होतं मी. इथे इलास्टिक दिलेले आहे हँडला आणि इथे पण थोडंसं बलून पॅटर्नमध्ये तयार केलेलं आहे. ट्रान्सपरंट आहे इथून, बाकी ठिकाणावरून पूर्ण एक्स्ट्रा इनर प्रोव्हाइड केलं आहे. खूप छान, बऱ्यापैकी फ्लेअर दिलेला आहे ड्रेस. सो बऱ्यापैकी फ्लेअर दिलेलं आहे, खूप सुंदर दिलं आहे. आणि लेंथ पण नीच्या खालपर्यंत अशा पद्धतीचे खूप सुंदर ड्रेस दिले आहे. खूपच सुंदर आहे, छान आहे. आतमध्ये एक्स्ट्रा इनर प्रोव्हाइड केलेलं आहे, सो ट्रान्सपरंट राहणार नाही. छान एक्स्ट्रा इनर प्रोव्हाइड केलेला आहे आतमध्ये. आणि फ्रंटचा जो पोर्शन आहे ना, खूप छान अट्रॅक्टिव्ह दिलेलं आहे. यामध्ये मी एम साईज ऑर्डर केलेलं होतं. बॅक साईडला कुठलीही डिझाईन दिलेली नाही आहे. बॅक साईड पूर्ण प्लेन आहे. यूज करू शकतो किंवा ट्रॅव्हलिंगसाठी तर अगदी बेस्ट आहे. आणि आता रेनी सीझनमध्ये ब्लॅक कलर तर आपण इझिली घालू शकतो. जनरली थंडीच्या दिवसांमध्ये ब्लॅक कलर घालायला काहीच प्रॉब्लेम. कलेक्शन कसं वाटलं ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. पहिल्यांदा नाईटला शूट करते आहे मी. सो भेटू आपण असेच एका नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.